उत्तरेकडील बर्फवृष्टीमुळे मुंबई शहरात पुन्हा गारठा 31 डिसेंबरपर्यंत थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज। भाजप ठाण्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही, जिल्ह्यात आमदारांची संख्या जास्त त्यामुळे पक्षाचा गणेश नाईकांसाठी आग्रह। राजकोटवर शिवरायांचा पुतळा उभारणीचं काम सुरू, शिल्पकार राम सुतार उभारणार नवा पुतळा। मराठवाड्यातल्या 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचता येईना, विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण। इंग्रजी गणितापासून तर विद्यार्थी 4 हात लांब। केवायसी करा नाहीतर पेन्शन होणार बंद। संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना आधार बँकेला संलग्न करण्याचं आवाहन। प्रेम प्रकरणातून बायकोने सुपारी देऊन केला खून, आमदार टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात सर्वात मोठा खुलासा। नाशिकच्या दिंडोरीमध्ये बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त, पोलिसांनी लॉजवर छापा टाकत प्रिंटर, कागद आणि मोबाईल केला जप्त। कोकणच्या निसर्गाची सौंदर्याची पर्यटकांना भुरळ, रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर सेलिब्रेशनसाठी पर्यटकांची तुफान गर्दी। फ्लाइट लगेज नियमांमध्ये बदल, 2025 मध्ये हवाई प्रवासात केबिन किंवा हँडबॅग्स नेऊ शकणार। सोनच नाही तर आता चांदीच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग करण्याची शक्यता, सरकारकडून हालचाली, तंत्रज्ञानाबद्दलही खल सुरू।